शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी महत्त्वाची बैठक घेतली आणि त्यामध्ये विधानसभा लढण्याची घोषणा केली। आपल्यासोबत स्वतः रविकांत तुपकर आहेत। भाऊ, काय सांगाल, आज कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी महत्त्वपूर्ण बैठक झाली आणि कुठली घोषणा केली? बुलढाणा लोकसभेची निवडणूक आम्ही स्वतंत्रपणाने लढलो आणि या निवडणुकीत लोकांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलं, लोकांनी खूप जीव लावला। थोड्या फरकाने आमचा पराभव झाला, तरी लोकांचं जे प्रेम आम्हाला मिळालं ते वाखाणण्याजोगं आहे आणि लोकांच्या ऋणातून मी कधीच मुक्त होऊ शकत नाही। आज माझ्या पराभवानंतर आज पहिल्यांदा मी माझ्या सहकाऱ्यांशी बोललो आणि या बैठकीमध्ये सर्वानुमते बुलढाणा लोकसभा मतदारसंघातल्या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये स्वतंत्रपणाने उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कधी झाली नाही। शेतकऱ्यांना जर का तुम्ही गृहीत धरणार असाल आणि शेतकऱ्याला सोडून किंवा शेतकऱ्याचा विचार न करता निवडणुकीच्या मैदानात उतरणार असाल तर आम्ही सुद्धा शेतकऱ्यांना घेऊन आमचे उमेदवार मैदानात उतरवणार। स्वतंत्रपणाने उमेदवार आमचे उभे राहतील। 6 विधानसभा मतदारसंघामध्ये बुलढाणा, चिखली, सिंदखेडराजा, मेहकर, खामगाव आणि जळगाव जामोद या 6 ठिकाणी आमचे उमेदवार उभे राहतील। राज्यामध्ये कुठे कुठे तुम्ही निवडणूक लढवणार त्याबद्दल निर्णय झालाय का काही? नाही, आता साधारणपणे 5-6 दिवसानंतर पुण्याला आमची एक राज्य पातळीवरची बैठक होईल। त्या बैठकीमध्ये सर्वानुमते कोणत्या कोणत्या भागात महाराष्ट्रात निवडणुका लढवायच्या, कुणाला सोबत घ्यायचं, काय घ्यायचं या संदर्भातला निर्णय त्या बैठकीमध्ये होईल। निवडणूक लढवणार पण स्वतंत्र सुद्धा तुम्ही घोषणा केली। आगामी काळामध्ये विधानसभेमध्ये राजू शेट्टी यांना सोबत घेणार आहात का किंवा त्यांच्या सोबत राहून निवडणूक लढवणार का? त्या संदर्भात अजून काही निर्णय झाला नाही। पुण्याच्या मीटिंगला आता सगळी जी मंडळी आमची येईल, माझ्या संपर्कातले सगळे, त्यांना विचारून पुढचा निर्णय घेऊ। बैठकीला बोलवणार तुम्ही त्यांना? नाही, आता अजून काही ठरलं नाही। आमची आता कोर कमिटी जी आहे ती बसेल आणि ते ठरवतील कोणाकोणाला बोलवायचं, काय करायचं। तिथे जो निर्णय होईल तो पुढे सरकेल। आता निर्णय घेण्यासाठीच बैठक आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सुद्धा निवडणुका असतील, त्यामध्ये सुद्धा आपले उमेदवार अगदी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि सगळ्या निवडणुकांमध्ये स्वतंत्र निवडणूक लढण्याचा पॅटर्न आम्ही आणणार आहोत। प्रस्थापित पक्षांना लोक कंटाळलेले आहेत, प्रस्थापित नेत्यांना लोक कंटाळले आहेत आणि आमची शेतकऱ्याचं दुखणं कोणीच बोलत नाही ना। जो किसान हित की बात करेगा वही महाराष्ट्र में राज करेगा, हा आमचा नारा आहे। आमचा विषय घ्याल तर ठीक, नाही तर आमचा नाही घेणार तर गेले तुम्ही उडत। आम्ही शेतकऱ्यांना घेऊन आमचे उमेदवार उभे करू। जर का महायुती किंवा महाविकास आघाडीकडनं आपल्याला ऑफर आले तर आपण त्याच्यासोबत जाणार? या संदर्भामध्ये काही चर्चा आमची अजून झालेली नाहीये। आता आमची कोर कमिटीची मीटिंग होईल उद्या वगैरे, त्या मीटिंगमध्ये ठरेल काय करायचं काय नाही आणि पुण्याची बैठक झाल्याच्या नंतर पुढची दिशा ठरवू। तुम्ही भाषणामध्ये असं बोललात की बच्चू कडू सोबत काल तुमची चर्चा झाली तिसऱ्या आघाडी संदर्भात। त्यांचा वाढदिवस होता, आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्तानं भेटलो, तेव्हा ते म्हणले की आम्ही तिसरी आघाडी करण्याचा एक प्लॅन सुरू आहे आणि तुम्ही पण त्याच्यामध्ये यावं असं त्यांनी मला सांगितलं। अजून निर्णय नाही झाला, म्हणजे त्यांचं अजून पूर्ण फायनल नाही, पण त्यांचा एक प्रयत्न सुरू आहे। बघू काय होतं काय नाही पुढे। नक्कीच। तर हे होते शेतकरी नेते रविकांत तुपकर। येत्या विधानसभेमध्ये संपूर्ण राज्य असेल आणि बुलढाणा जिल्हा विधानसभा असतील, यामध्ये निवडणूक लढवण्याची घोषणा त्यांनी या ठिकाणी केली। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।